आजचा आपला टॉपिक थोडा इमोशनल आणि सेन्सिटिव्ह असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुलांशी रिलेटेड काही गोष्टी बघणार आहोत. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी यावर्षी 10वीला असेल किंवा नेक्स्ट इयर जाणार असेल, तर नक्कीच तुम्हाला काही गोष्टी उपयोगी ठरतील या व्हिडिओमार्फत, याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की मुलं 10वीला असताना त्यांची एक तयारी चालूच असते, पण ॲज अ पॅरेंट आपण कशा पद्धतीने तयार असायला हवं आपल्या मुलांसाठी, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघू. मी मिसेस कांचन पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे माझ्या वय 40 पार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे मुलं यंदा 10वीला. फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज स्ट्रेस, जो मुलांना 9th पासूनच आलेला असतो 10th स्टँडर्डसाठी, किंवा असंही म्हणायला हरकत नाही की हा स्ट्रेस आपणच त्यांना दिलेला असतो. कसं, यावर्षी 9th मध्ये आहे, किती खेळायचं खेळून घे, नेक्स्ट इयरला अजिबात खेळू देणार नाही, 3-3दा मोबाईलला हात लावतो, पुढल्या वर्षी अजिबात मोबाईलला टच करू देणार नाही. काय तो नेहमी ड्रॉइंग काढत बसतो, काय ते इतर बुक्स वाचत बसतो, आणि काय ते तुझं गिटार, हे सगळं पुढल्या वर्षी बंद कपाटात राहील, ह्याची खात्री करून घे. हे जे आपलं बोलणं आहे ना, मुलांना असं वाटतं की नक्कीच नेक्स्ट इयरला 10th मध्ये जाईल म्हणजे टफ एक्झाम असणार आहे, हार्ड स्टडी असणार आहे. बरं, अशा वेळेला रिलेटिव्स पण काही मागे राहत नाही. हा 10वीला आहे का, चांगले अभ्यास करशील, चांगले पर्सेंटेज घेशील, छान पर्सेंटेज मिळतील ना तर या फील्डमध्ये जाऊ शकशील, त्या फील्डमध्ये जाऊ शकशील. म्हणजे फ्युचर तुझं डिपेंड आहे 10th स्टँडर्डवर. 10th स्टँडर्ड नक्कीच एक टर्निंग पॉईंट आहे, पण फक्त हाच टर्निंग पॉईंट नाही. सेकंड थिंग इज स्ट्रेंथ. ॲज अ पॅरेंट वी हॅव टू आयडेंटिफाय अँड एक्सेप्ट अवर चाइल्ड स्ट्रेंथ. ॲक्च्युली आपला मुलगा किती वेळ अभ्यास करू शकतो, किती अभ्यास करू शकतो, कुठला सब्जेक्ट त्याला खूप छान जमतो, कुठला जमत नाही, हे आपल्यालाच बहुतेकदा खूप चांगल्या पद्धतीने माहिती असते. आपण 10th स्टँडर्डमध्ये मुलांना बेस्ट कोचिंग क्लासेस लावून देतो आणि मग 2 महिन्यांनी ते सर सांगतात की अजिबात काळजी करायची गरज नाही, 90% 95% तर मुलाचे कुठेच गेले नाही. आपण खुश होतो. बरं, मुलगा थोडा ॲव्हरेजमध्ये असेल तर, आणि सरांनी सांगितलं की ह्या सब्जेक्टमध्ये लक्ष द्यावं लागेल, त्याला अजिबात जमत नाही, त्याला थोडं समजावून सांगा, आम्ही तर प्रयत्न करतोच आहोत. मग घरी आल्यानंतर आपण मुलांना रागवतो, ओरडतो. मग आपल्याला माहिती नाही का की आपल्या मुलाला हा सब्जेक्ट जमत नाही? माहिती आहे ना. मग त्यांना समजून सांगावं लागेल, त्यांना सांगावं लागेल की या सब्जेक्टवर तुला फोकस करायची गरज आहे. त्याच्या चांगल्या पद्धती आपल्याला शोधून काढाव्या लागतील. पण आपण काय करतो, आपण त्यांना टोमणे मारतो. त्यांना कसं की तुला आम्ही एवढं प्रोव्हाइड करतो, तुला काय हवं काय नको ते सगळं देतो, तुला फक्त अभ्यासच तर करायचा असतो, तेही तुला जमत नाही का? अशा पद्धतीने मुलांचं जे स्ट्रेंथ आहे ते आणखी कमी होतं ना, त्यांचा स्ट्रेस अजून वाढतो. त्याला काही अर्थ आहे का, यात काही लॉजिक आहे का? तेव्हा आपल्याला पोरांना, मुलांना थोडंसं प्रेमाने समजून सांगावं लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग. कोणाला अर्ली मॉर्निंग उठून अभ्यास करायची सवय असते, कोणी रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करतात. बरं, एक्झाम असली की काही मुलं रात्रभर जागून पहाटे पहाटे झोपतात, काही मुलं रात्री झोपतात आणि पहाटेला 4 वाजता 3 वाजता उठूनच अभ्यासाला लागतात. त्यांनी जर आपल्या सोयीनुसार, आपल्या कम्फर्टनुसार एक टायमिंग ठरवला असेल अभ्यासाचा, तर आपल्याला त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही आहे. या इंटरफेरन्सने काय होतं, मुलं डिस्टर्ब होतात, त्यांना ते नको वाटतं. म्हणजे मी अर्ली मॉर्निंग उठायची, 10वीला असताना पहाटेला उठून अभ्यास केला की तो जास्त छान लक्षात राहतो, म्हणून मुलांनी तसंच करायला हवं, असा अट्टहास करू नका. किंवा मी रात्री जागायची, मुलांनी पण उशिरापर्यंत जागून अभ्यास करायला हवं. त्यांनी एक वेळ डिसाईड केलाय ना. जर तो अभ्यास करतच नसेल तर त्याच्या मागे लागण्यात किंवा त्याला म्हणण्यामध्ये अर्थ आहे. पण स्वतःहून जर मुलांनी टायमिंग ठरवला असेल तर आपल्याला तिथे अजिबात इंटरफेअर करायचा नाही आहे. कॉन्सन्ट्रेशन. जर मुलाचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, हे जर माझ्या लक्षात येत आहे की माझा मुलगा अभ्यास करताना त्याला काहीतरी गोष्टी डिस्टर्ब करत आहेत, विच थिंग इज डिस्ट्रॅक्टिंग माय चाइल्ड फ्रॉम स्टडी, हे मला आधी समजून घ्यावं लागेल. मुलाला विश्वासात घेऊन बोलावं लागेल. आणि जर मुलगा माझ्याशी ती गोष्ट शेअर करत आहे, आणि शेअर करताना जर मला असं वाटत आहे की ही गोष्ट ही बरोबर नाही, तरी मला ती शांतपणे ऐकून घ्यावी लागेल. कारण जर मी शांत राहिली नाही किंवा मी त्याला अपोज केला, ती गोष्ट पूर्ण न ऐकताच जर त्याला काही डिसिजन दिलं, त्याला ते आवडलं नाही, तर नेक्स्ट टाइम तो माझ्याशी ती गोष्ट शेअर करेल का? नाही ना. मग ॲज अ पॅरेंट आपल्याला
ज्या गोष्टी त्याला डिस्टर्ब करत आहेत त्या जर तो आपल्याला सांगत आहे तर शांतपणे त्या ऐकून घ्यायच्या विदाऊट एनी इंटरप्शन. म्हणजे नेक्स्ट टाइम तो कुठलीही गोष्ट आपल्याला आधी सांगेल. आपण जर त्याचं ऐकून घेतलं नाही तर बाहेर तो मित्र शोधेल, त्याला सांगेल किंवा हळूहळू तो मनातल्या मनातच गोष्टी साठवायला सुरुवात करेल. काही वेळानंतर त्याचं डोकं शांत झाल्यानंतर आपण त्याला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो, त्यांना सोल्युशन देऊ शकतो, की आपल्या एक्सपिरियन्स किंवा आपल्या अनुभवातून आपण त्याला योग्य दिशा सांगू शकतो. पॉइंट आहे स्टडी प्लेस, स्टडी एरिया. मुलगा 10th गेला म्हणून आपण त्याला छान एक स्टडी रूम अरेंज करून दिलेला असतो. तिथे एक टेबल, मग टेबल लॅम्प, बुक्स वगैरे अरेंज केलेले आणि मग त्याला सांगतो, की हा तुझा स्टडी रूम आहे, तुला इथेच अभ्यास करायचा आहे. मुलाला जर तिथे अभ्यास करायचा असेल आणि त्याला ते आवडलं असेल तर फारच छान. पण जर त्याला कधी वाटलं, की माझं रायटिंग वर्क आहे, मी हॉलमध्ये सगळ्यांशी बसून सुद्धा ते कंप्लीट करू शकतो किंवा एखादा टॉपिक लर्न करायचा आहे, टेरेसवर जाऊन मी छान ते मला लर्न करायचं आहे किंवा वरांड्यामध्ये फिरून मला मला ते लर्न करायचं आहे, तर इट्स ओके. ही चांगली गोष्ट आहे. तो महत्त्वाचा आपला आहे, की त्याने अभ्यास करणे. मग तो कुठल्या पद्धतीने कम्फर्टमध्ये आपला अभ्यास करत आहे, टेरेसवर का स्टडी रूममध्ये की हॉलमध्ये बसून काही रायटिंग वर्क करत आहे किंवा वरांड्यामध्ये फिरून तो काही रीड करत आहे. मग बाकी तो आतमध्ये बसून आपली स्टडीज कंप्लीट करत आहे. तर त्याला त्याच्या हिशोबाने अभ्यास करू द्यायचा आहे. त्याला त्याच रूममध्ये किंवा त्याच जागेवर बसून तुला अभ्यास करायचा आहे असं भाग पाडायचं नाही आहे. नेक्स्ट पॉइंट आहे हॉबीज. मुलांना काही हॉबीज असतात, म्हणजे कुणाला पेंटिंगची आवड असते, कुणाला ड्रॉइंगची असते, कुणाला बास्केटबॉल आवडतो. इनडोअर आउटडोअर जे काही गेम्स किंवा ॲक्टिव्हिटीज मुलांना आवडतात ते आपल्याला पूर्णपणे बंद करायचे नाही आहेत. 10th असताना अभ्यासाचं टेन्शन, आलेलं बर्डन आणि जो थकवा एक आलेला असतो, की स्कूलमधून आलं की कोचिंगला पळत जाणे, कोचिंगमधून आलं की पुन्हा अभ्यासाला लागणे. तेव्हा मध्ये मुलांना रिफ्रेश व्हायची अत्यंत आवश्यकता असते आणि या हॉबीज ते रिफ्रेशमेंट त्यांना देतात. तेव्हा ते पूर्णपणे बंद करायचं नाही आहे. हां, आपण एक वॉच ठेवू शकतो, की मुलांनी किती वेळ खेळायला हवं, त्याचा तो छंद आहे तो त्याला त्याने किती वेळ द्यायला हवं. मुलांना आपला इंटरफेरन्स जरी आवडत नसला, तरी त्यांना आपली कंपनी हवी असते, आपला सहवास हवा असतो. म्हणजे मुलगी किंवा मुलगा अभ्यास करत आहे, मग तेवढ्या वेळामध्ये मी माझं बाहेरचं हे काम आटपून येते किंवा एखादा आम्ही फंक्शन अटेंड करून येतो, म्हणजे त्याला डिस्टर्ब होणार नाही, त्याचा छान अभ्यास होईल. हे जे आपलं मत असते ना, हे कुठेतरी थोडंफार चुकीचं असू शकतं. कारण मुलांचं तेव्हा कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. जेव्हा मुलगा घरात अभ्यास करत असतो, तेव्हा बाकी आपली मम्मी-पप्पा किंवा इतर कुणी घरात जर आहे, तर त्यावेळेत मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, मुलांचं मन अभ्यासात जास्त रमतं. अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे मुलांची हेल्थ. बरेचदा 10th असताना मुलांचं जेवणावर लक्ष राहत नाही. कधी-कधी त्यांना जेवायला वेळ मिळत नाही. अशाने मुलं चिड करतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग हे चिड करण्यामागचं आणि कॉन्सन्ट्रेशन न होण्यामागचं कारण जर त्यांची हेल्थ असेल, तर मग आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आपल्याला मुलांच्या हेल्थकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, एक्सेप्ट युअर चाइल्ड्स रिझल्ट. आपल्या मुलाचा जो काही रिझल्ट लागणार आहे तो आपल्याला एक्सेप्ट करायची तयारी ठेवायची आहे. इतर मुलाशी त्याला कधीच आधीही कंपेअर करायचं नाही आहे आणि नंतरही. मुलांचे फोटोज पेपरमध्ये आले, टॉपरचे फोटो आले, शाळेमध्ये बॅनर लागले म्हणून आपल्या मुलाला टोमणे आपल्याला मारायचे नाही आहेत. समोरचं आयुष्य त्याचं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्याला जी आवड आहे तो त्याच्यामध्ये आपलं फ्युचर बनवणारच आहे. हा विश्वास आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. थोडंफार रागवणं आपला अपेक्षा फुलफिल झाल्या नाही, त्याला इतके पर्सेंटेज हवे होते मिळाले नाही, थोडंफार रागवणं अपेक्षित आहे. पण सतत त्याला त्या गोष्टीची वारंवार आठवण काढून द्यायची नाही आहे. समोरचं फ्युचर त्याचं कसं ब्राईट बनेल ह्याच्यावर आपलं जास्त कॉन्सन्ट्रेशन असायला हवं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जी मुलं यावर्षी 10th असतील, पुढल्या वर्षी जाणार असतील, त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आजच्या भागात इतकंच. नेक्स्ट टाइम भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत धन्यवाद.